चेंबूर घाटला गांव में स्थित कर्नाटक हाईस्कूल की प्रवेश प्रक्रिया को लेकर अब हिंदू पालकों का गुस्सा फूट पड़ा है। आरोप है कि स्कूल समिति द्वारा प्रवेश प्रक्रिया में भारी अनियमितता बरती जा रही है और स्थानीय हिंदू बच्चों के हक के अधिकार को सिरे से नजरअंदाज किया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार 210 में से 180 प्रवेश मुस्लिम विद्यार्थियों को दिए गए हैं, जिससे यह संदेह व्यक्त किया जा रहा है कि बांग्लादेशी रोहिंग्या घुसपैठियों को भी प्राथमिकता दी गई है। यह कदम स्थानीय हिंदू विद्यार्थियों के साथ अन्याय और स्कूल समिति की पक्षपातपूर्ण नीति को दर्शाता है। इस कथित षड्यंत्र का कड़ा विरोध करते हुए समाज सेवक और बीजेपी नेता अनिल जी बेनीवाल ने मार्गदर्शन और वार्ड क्रमांक 153 के अध्यक्ष श्री विजय देसाई के नेतृत्व में 17 जून 2025 सुबह 11 बजे से लेकर खारदेव नगर सावली नाका, भाजी मार्केट, शंकर मंदिर मार्ग होते हुए संभाजी नगर घाटला स्थित चेंबूर कर्नाटक हाईस्कूल तक एक हिंदू पालक आक्रोश धड़क मोर्चा निकाला गया था। अनिल बेनीवाल ने कहा कि हम समस्त हिंदू समाज से अपील करते हैं, अब भी समय है, एकजुट हो, संगठित हो और अन्याय के खिलाफ आवाज बुलंद करें। अगर अब नहीं उठे तो भविष्य में हिंदू विद्यार्थियों के लिए शैक्षणिक दरवाजे बंद हो सकते हैं। आपको बता दें, यह मोर्चा किसी धर्म विशेष के खिलाफ नहीं, बल्कि शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता और स्थानिक विद्यार्थियों के हक की मांग को लेकर किया गया था। फार गंभीर प्रश्न आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आज इथं आपण पाहिलं ती चेंबूर कर्नाटक हायस्कूल आहे। या हायस्कूलच्या व्यवस्थापनाने काय कारभार केला त्याचं तुम्हाला मी जिवंत उदाहरण सांगतो काय केले त्यांनी। इथे गेल्या वर्षी 210 पैकी 180 मुलं ही मुस्लिम समाजाची घेतलेली आहेत। त्यामुळे इथले स्थानिक जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन मिळत नाही। ॲक्च्युअली कॉलेज शाळा जी आहे ती लँग्वेज मायनॉरिटीमध्ये आहे आणि त्या शाळेचे असे नियम आहे की 1 किलोमीटर परिघातील इथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन पहिलं द्यायचे। तर त्यांनी इथे 1 किलोमीटरच्या परिघातील बाहेरचे विद्यार्थी शिवाजीनगर, रफिकनगर इथल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे। तसेच त्यामुळे इथले स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे, ॲडमिशन मिळत नाही। तसेच RT राईट टू एज्युकेशन ॲक्टचा देखील व्हायोलेशन कसं झाले ते मी तुम्हाला सांगतो। सुरुवातीलाच नर्सरीला, ज्युनियरला आणि सिनियरला जर तुम्ही अशी मुलं घेतली तर जे तीच मुलं बुक होतात आणि पहिलीला देखील तीच जातात। त्यामुळे 10% जे सरकारने कायद्याने आमच्या इथलं OBC SC ST ना गोरगरिबांना आरक्षण दिलेलं आहे RT राईट टू एज्युकेशन ॲक्ट खाली, ते मिळत नाही, त्याचं व्हायोलेशन होतं सुरुवातीलाच ही मुलं घेतल्यामुळे। आणि बघा, मी जे भारताच्या स्वातंत्र्यानंतर इथं मुस्लिम आले त्यांच्या विरोधात आमची तक्रार जी आहे बांगलादेशीच्या विरोधात। आणि अचानक ही मुस्लिम विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या ही चिंताजनक आहे। 10% 20% समजू शकतो। त्यामुळे जी 80 ते 85% ही जी मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या आहे यावरून हे फिक्स आहे की हे नक्की आहे की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या मुलांना ॲडमिशन दिलं जातं आणि ही शाळा या बांगलादेशी रोहिंग्यांना ॲडमिशन देण्यासाठीचा एक गड बनलेला आहे। आणि त्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे, कारण का स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो। आणि तुम्ही पाहिलं की प्रचंड संख्येने इथं लोक जमलेली आहेत आणि शाळा व्यवस्थापनाला आम्ही हा जाब विचारणार की हे स्थानिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन का दिलं गेलं नाही, 10% गोरगरिबांना का ॲडमिशन दिलेलं आहे। आणि ही जी अचानक वाढलेली संख्या आहे, शाळा व्यवस्थापनाला देखील आमचं निवेदन आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून तुमच्याकडे जी चुकीचे ॲडमिशन झालेली आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाहीतर व्यवस्थापन कमिटीमधला कोणतरी असा व्यक्ती आहे जो स्पेसिफिक या मुस्लिम विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून देतो, तो ISIचा दलाल आहे का किंवा तो बांगलादेशी रोहिंग्यांना ॲडमिशन करून देतो का, याची देशी चौकशी करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी व जाब विचारण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहे। हो, व्यवस्थापन अनिलजी बेनीवालजींच्या माध्यमातून तक्रार केलेली, ते अधिकचे सांगतील। मी स्वतः गेल्या आठवड्यात कमिटीच्या काही मेंबरांना भेटलो, त्यांना बोललो आपल्या शाळेमध्ये असा गैरकारभार चालला आहे की 210 पैकी 180 मुस्लिम विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन दिलं गेल्या वर्षी आणि ते असं केल्यामुळे तुम्ही स्थानिक हिंदू भूमिपुत्रांवर हा अन्याय नाही का, त्यांचे ॲडमिशन हक्काचे ॲडमिशन त्यांना मिळत नाही। आणि मग काय होतं, सीट फुल झाली तर मग इथल्या लोकांना नाही म्हटलं जातं। म्हणजे ज्यावेळेस एक म्हणजे क्लासची लिमिट आहे 60 विद्यार्थ्यांची, ती जर पूर्ण भरली तर हिंदू विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार कुठनं, हा शाळेकडनं केलेला अन्याय आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हा आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही शाळेच्या कमिटीला हा जाब विचारणार आहे की तुम्ही हा अन्याय का करताय, याच्या मागचं खरं कारण काय किंवा याच्यात तथ्य आहे की नाही, याचा खुलासा करावा तुम्ही। प्रश्न असा आहे की 200 पैकी 180 विद्यार्थी जर अल्पसंख्याक समाजाचे असतील तर याचा अर्थ त्या 180 मुलांचं आधार कार्ड, त्यांच्या पालकांचं आधार कार्ड, त्यांचं रेशन कार्ड, त्यांच्या पालकांचं पॅन कार्ड याची तपासणी होणं आवश्यक आहे। कारण त्या मुलांचा काही दोष नाही, मुलं निष्पाप असतात,
त्यांच्या पालकांची या कागदपत्राची चौकशी करून त्यातले निश्चितच परदेशी, बांगलादेशी, रोहिंग्या कोणी मुसलमान आहेत का याची शहानिशा करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा विषय केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुद्धा आपण न्यायला पाहिजे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला सुद्धा ही सगळी माहिती पोचवणं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने या विषयाला आळा घालणं हे त्यांचं काम आहे आणि पुढची चौकशी ते करतील. आणि आम्ही आज हा विषय केवळ एक औपचारिकता म्हणून सुरू केला आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.